राधिराज योगिराज ब्रह्मीभूत श्री सद्गुरु श्री हरि खाड़े बाबा महाराज की राधा कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री साधु समर्थ। न करिता सद्गुरु भजन, न होये भववृक्षाचे छेदन। जरी कोटी कोटी साधन आने आन केलिया। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरु भजनाचं महत्व किती मोठं आहे हे उद्धवाला सांगतात. देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं जर स्थान कुठलं असेल, क्षेत्र कुठलं असेल, तीर्थ कुठलं असेल तर ते सद्गुरु. जे देवाला करता येत नाही ते संत करतात. आणि म्हणून न करिता सद्गुरु भजन. देव उदार आहे मोक्ष द्यायला, पण प्रेम द्यायला कंजूस आहे. ज्याने भगवंताला त्रास दिला,
किंवा सर्वसामान्यांना त्रास दिला असे जे राक्षस आहेत त्या राक्षसांना सुद्धा त्यांनी मोक्ष दिला. उदार आहे तो. भक्तावर प्रेम केलं फक्त. प्रेम कुणावर केलं? गीता कुणाला सांगितली? जो संन्यासी झाला आणि बायको घेऊन परत घरी आला त्याला गीता सांगितली. कोणाला? तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य माणसं देवाने भक्तावर प्रेम केलं आणि राक्षसांना मोक्ष दिला. आपण भक्त आहोत का? सज्जन आहोत का आपण? आहोत का? हात वर करा कोण कोण सज्जन आहे. हात वर करून तुम्ही सांगितलं मी सज्जन आहे, याच्यातच तुम्ही सज्जन नाही हे समजलं. सज्जन कधी हात वर करत नाही, मी मोठा आहे कधी म्हणत नाही. सज्जन कधीच म्हणत नाही मी मोठा आहे, त्याला सज्जन म्हणतात. आपण सज्जनही नाही. बरं राक्षस आहोत का आपण? मग देवांनी एकावर प्रेम केलं आणि एकाला मोक्ष दिला. आपण त्यात वर्गात आहोत का? आपण कुठल्याच वर्गात नाहीत. मग असा जो मधला वर्ग आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तो कळवळा संतांच्या जवळ. तुमच्या माझ्यासारखे जे सर्वसामान्य जीव आहेत त्या सर्वसामान्य जीवावर प्रेम करणारा. तुम्ही जरी प्रेम केलं नाही आणि तुम्ही जरी त्यांना झिडकारलं तरी सुद्धा संत आपल्यावर प्रेम करतात. ज्यांनी भिक्षा मागून आणलेलं जे काही एका वेळचं होतं झोळीमध्ये, ते झोळीतलं सुद्धा ज्यांनी मातीत घातलं त्यांना सुद्धा गुरुपदावर नेऊन बसवलं. प्रेम केलं का नाही? त्याच्यावर प्रेम केलं. म्हणून तर न करिता सद्गुरु. भजन केल्यानंतर देव भेटेल का न भेटेल काही सांगता येईल का गॅरंटी? देव गुणदोष पाहत बसतो. देव गुणदोष पाहत बसतो. पण संत तसे नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार. तो कशाचाच विचार करत नाहीत. जो कोणी शरण येईल त्याच्यावरती कृपा करण्यासाठी संत सिद्ध आहे. म्हणून देवापेक्षा सुद्धा संतांची कृपा ही श्रेष्ठ ठरते. देवानी ज्यांच्याजवळ अवगुण आहेत, दोष आहेत, त्यांना मारलं आणि मारल्यानंतर मग त्यांना मोक्ष दिला. पण संतांनी मारलं नाही. संतांनी काय केलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी मती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत त्यांची बुद्धीमध्ये परिवर्तन घडावं. व्यंकटी म्हणजे बुद्धी. त्यांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हावं. खलच काय? पण जे दगड होते ते दगडामध्ये परिवर्तन केलं. आळंदीला जाता तुम्ही, तिथं गेल्यानंतर तिथे एक दगडाची भिंत आहे ना. मला नाही वाटत की महाराष्ट्रातला कुठला माणूस त्याला माहित नसेल ती दगडाची भिंत. त्या दगडाच्या भिंतीला पाया पडतात. दगडामध्ये परिवर्तन केलं. त्यांना देव पण दिलं. ते देव पण दिलं फक्त संतांनी दिलं. न करिता सद्गुरु भजन. देवाचं भजन केल्यानंतर देव भेटेल का न भेटेल सांगता येणार नाही. पण संतांचं भजन केलं आणि भजन जरी समजा
कमी राहिलं असेल, पाहिजे तसं मनासारखं झालं नसेल आणि संतांना कळवळून जर सांगितलं तर संत ते पूर्ण करतात. ते पाहत नाही त्याने भजन किती केले. रेड्याने किती भजन केलं पाहिले का? कुणी? ज्ञानोबारायांनी उदबत्ती तरी लावली होती का देवाला? त्याने आंघोळ तरी केली का रोज देवाला निदान नमस्कार करायला? पण तो रेडा देव केला. काही न करता संत ज्या वेळेला कृपा करतात, देव तसं काही न करता कृपा करत नाही. देव काही न करता कृपा करत नाहीत, संत करतात. म्हणून संतांचं भजन श्रेष्ठ आहे. संतांचं भजन केल्यानंतर देव भेटल. भेटलेला देव कळत नाही संत असल्याशिवाय. नामदेव रायाला कच्च ठरवलं, त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण काय आहे तर ते गुरुला शरण गेलेले नव्हते. गुरुला शरण गेलेले नव्हते. देव संतांच्या जवळ आहे, आपल्या पण जवळ आहे, पण संतांना त्यांच्या जवळ असल्यास ते अवतारी आहेत. संत कसे आहेत? पण मी अवतारी आहे असं ते दाखवत नाहीत. ते कधी सांगत नाहीत मी सज्जन आहे म्हणून, मी संत आहे म्हणून. ते सांगत नाही. ते फक्त तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानाहुनी लहान. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. कितीतरी वर्ष, 125 वर्ष म्हणा. किती? भगवंताचं आयुष्य किती? उद्धव भगवंताच्या अगोदर जन्माला आला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या संगतीमध्ये राहिला. कोणाच्या? देवाच्या. सज्जन आहे तो, संत आहे, साधू आहे. देवाच्या संगतीत राहिला आणि भगवान परमात्मा निजधामाला जात असताना पाठीमाग लागला. देवा कुठं चाललास तू? म्हणले मी चाललो, माझं कार्य संपलं, मी चाललो. म्हणले कुठं? निजधामाला. माझ्या जिथून आलो तिथं, ज्या माझ्या धामाला चाललो. अरे म्हटले तू काय बोललाच नाहीस. आजपर्यंत जे जे तुला करायचं होतं, जिकडं जायचं होतं तिकडं मला विचारल्याशिवाय, मला बरोबर घेतल्याशिवाय तू मला कधीच एकटं ठेवलं नाही. तुझ्या मनातलं सगळं मला सांगत आलास. पण आज निजधामाला जाताना तू गपचीप एकटाच चाललास, गपचीप चाललास. हो म्हणले माझं कार्य संपलं, मी निघालो. बरं म्हणले काय असू दे, राहिलं असं भाऊ आता गडबडीमध्ये तुझं माझ्याशी बोलायचं, पण आता मी तुझ्या बरोबर येणार आहे. म्हणजे तुला कसं काय नेऊ मी? म्हणले कसं काय नेऊ म्हणजे? कसं काय नेऊ? आजपर्यंत तू असं बोलला नाही. आजपर्यंत तुझ्याकडे मी जी जी इच्छा निर्माण केली ती इच्छा तू माझी पूर्ण केलीस. आणि आज निजधामाला जाताना तू कसं काय नेऊ म्हणतोस, असा प्रश्न का विचारलास? म्हणले अरे त्याचं कारण असं आहे, मी गरुडावर बसून जाणार आहे आणि गरुडावर एकट्या पुरतीच जागा आहे, दुसरा माणूस बसू शकत नाही रे. वा म्हटले वा, ठीक आहे म्हटले, तुझ्या जागेवर बस, मी म्हणणार नाही तुला मागं सर पुढं सर, काही म्हणणार नाही तुला, तू बस तुझ्या जागेवर निवांत. पण मी तुझ्या खांद्यावर बसतो ना, मग काय अडचण काय त्याला? आता मी तुझ्या खांद्यावर बसतो. म्हणला अरे तू खांद्यावर बसला तर माझा खांदा मोडून जाईल, निखळून पडल. अरे म्हटला तू निजधामाला चालला तरी सुद्धा लबाडीचं बोलायचं तुझं बंद नाही झालं. तू अजून लबाडच बोलतोस. कार्य संपून चालला तरी सुद्धा तुझं ते बोलणं आहे ना, हे म्हणला दुसऱ्याला सांग, मला नको सांगू. म्हणले अरे कस सांग ना, तू तुझा खांदा मोडून म्हणतोस. अरे एका करंगळीवर तू गोवर्धन उचलला, तुझी करंगळी थोडीशी सुद्धा वाकडी झाली नाही आणि माझ्या आवाजाने तुझा खांदा मोडून म्हणतो. म्हटलं त्याचं कारण असं आहे, तुझं हे जे मन आहे हे मन संसारात अडकून पडलेलं आहे.
ते मन माझ्या बरोबर येणार नाही. आणि हे जड शरीर घेऊन जाऊन करू काय? तुझं मन जर संसारात अडकलंय तर म्हणला ते आता काय सांगू नकोस मला. तू निजधामा जे माझाशी तेव्हा कृपेने मज बैसवी पाठीशी. आणि नाही म्हणू नको ऋषिकेशी मज निजधामाने मला तू निजधामाला घेऊन चल. म्हणला आता तू नवीनच काहीतरी. म्हणला अरे माझं सगळं आयुष्य गेलं तुझ्या बरोबर. माझं आयुष्य गेलं की तुझ्या बरोबर आहे मी. आणि तू म्हणतोस मी घेऊन जाऊ शकत नाहीस. माझं मन संसारात अडकलंय. म्हणलं माझं मन तुझ्या स्वरूपामध्ये विलीन करण्यासाठी मी नेमकं काय करू? म्हणले काय नाही, माझं नामस्मरण कर, काही करू नको बाकीचं, माझं नामस्मरण. म्हणला ते मला नको सांग. तुझं नामस्मरण करणाऱ्यांना तू सापडला नाहीस आजपर्यंत. आईसी तुझी सुलभ भक्ती भक्ता अवघेची कान करीती. तू सापडला नाहीस त्यांना अंतकाळाच्या वेळेला. असे कितीतरी तुझे भक्त आयुष्यभर त्यांनी तुझ्यासाठी सगळं सोडलं रे. सगळं संसार सोडला, बायको सोडली, पोरं सोडली, सर्वस्वाचा त्याग केला. पण तू अंतकाळाच्या वेळेला त्यांना सापडला नाहीस. नाही सापडलास तू. नामाप्रते साधन सर्वथा नाही आन नामे भवबंद छेदन साच जाण उद्धवा. माझं नामस्मरण करतो म्हणतोस, कर म्हणतोस ना तू, पण तू भक्तांना भेटला नाहीस. म्हटले अरे माझं नामस्मरण जर तुला करायचं असेल आणि तुझं ते मन जर माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळवायचं असेल तर तुला संतांच्याकडे जावं लागल. संतांच्या संगतीमध्ये राहून माझं नामस्मरण करावं लागल. संत संगती वेगळे जाण आन नशेची साधन संत संगे भववृक्ष छेदन साच जाण उद्धवा. माझ्या स्वरूपाला तुझं मन जर येऊन मिळवायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. नामस्मरणाने उंची मिळल, अवस्था प्राप्त होईल, पण ती अवस्था सांभाळणं फार अवघड आहे. नामस्मरणा केल्यानंतर तुम्हाला ज्ञान मिळेल, सिद्धी प्राप्त होतील ना सिद्धी प्राप्त. चांगदेवासारख्या 1400 वर्ष जगला, किती सगळ्या सिद्धी होत्या. मनाची आजोगे सिद्धी पावे, पण हे मन त्या भगवंताला अर्पण करता येत नव्हतं. काय करायचं? मारता येत नाही, त्याच्याशिवाय मारायचं नाही असं ठरवलं होतं त्यांनी. कुणी? हे मन भगवंताला अर्पण केल्याशिवाय मी मारणार नाही म्हणून 1400 वर्ष देह जागवत राहिला. उगच तसाच योगी राहिला नाही तो. भगवंताला सुद्धा विचार करावा लागला. माझ्या स्वरूपाला हा आत्मा मिळण्यासाठी 1400 वर्ष त्यांनी टिकून ठेवलाय. मला खाली यावं लागल, मला गुरु बनावं लागल. त्याचं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. देवाला सुद्धा गुरु रूपामध्ये यावं लागलं. देव रूपामध्ये नाही, आपणची देव होय गुरु. म्हणून संत अवतारी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. संतांची संगत सांगितली उद्धवाला. तो म्हणला तुझे संत कुठं भेटणार, तुझ्याशिवाय मी काही केलंच नाही म्हणला. संत कसे असतात? संत भेटणं अवघड आहे. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल आई ती गाठी, तरीच माझ्या हरिप्रियांची भेटी. तरच माझे हरिप्रिय म्हणजे भक्त भेटतील, संत भेटतील. किती जन्माची? कोटी जन्माची पुण्य संपत्ती. कोटी, 1-2 नाही. तेवढं पुण्य लागतं. आणि तेवढं पुण्य असल्यानंतर ते संत भेटतात. म्हणला ते कसे असतात? ते भेटले तर मला कळतील का? माझ्याजवळ पुण्य आहे का नाही मला माहित नाही. माहित नाही मला. काय माहिती आहे का कोणाला आपल्याला आपल्याजवळ पुण्य आहे का नाही? सांगा ना.
बरं आपण जे करतोय आजपर्यंत करत आलोय त्याच्यातून किती पुण्य मिळालंय का न मिळालंय का पाप या सदरामध्ये मोडलंय, काय झालंय, काय त्याचं काय कळलंय का आपल्याला? आपण काय केलंय काही माहित नाही. आपण म्हणत जरी असलो मी चांगलं काम केलं तरी ते चांगलं काम केलेलं सुद्धा ते पुण्य सदरामध्ये मोडलंय का पाप सदरामध्ये मोडलंय. आपण लई सांगतो मी खूप केलं चांगलं. एक माणूस म्हटला माझ्याजवळ त्याच्याजवळ संपत्ती आहे. एक माणूस त्याच्याकडे गेला, म्हणला माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये, अगदी शेवटचे श्वास मोजतायत, पण काही मला पैशाची गरज आहे, जर तुम्ही दिलं तर बरं होईल. त्यालाही बरं वाटलं, कीव आली त्याला, पण म्हणलं याला पैसे जर दिले, आहे म्हणजे सर्वसाधारण माणूस आहे, देईल आपले परत असं विश्वास पण आहे, आणि नाही दिले तरी म्हणलं आपल्याजवळ भरपूर आहे, नाही दिले तरी आपल्याजवळ भरपूर आहे. जर माझ्या जवळची संपत्ती एखाद्याचा जीव वाचवत असेल तर द्यायला काय हरकत नाही. म्हणून त्यांनी 2-3 लाख रुपये त्याला दिले आणि त्या माणसाचे वडील वाचले. चला लवकर आपण त्यांना चांगलं करून टाकू. वाचले ते, आणि वाचल्यानंतर याला वाटलं बघा मी पैसे दिल्यामुळं वडील वाचले. उद्या यदा कदाचित असाच प्रसंग जर आपल्यावर आला तर तो आपल्याला म्हणजे आता यांनी केलेले उपकार त्यांनी फेडण्यासाठी यांनी काय करायला पाहिजे? यांनी आजारी पडायला पाहिजे, नाही का? बरोबर आहे की नाही? एक साधू आहे, ध्यान करायला बसला. शंकराचं मंदिर आहे, शंकराच्या मंदिराला सध्या फार गर्दी आहे तशी. मशानातल्या मंदिरात नाही जात कोणी. मशानात शंकराचे मंदिर भरपूर आहेत. बसला तो साधू, ध्यान करायला बसला आणि ध्यान लागलं त्याचं मस्त. सकाळच्या वेळेला सगळे शंकर भक्त येतात, बेल घेऊन, भस्म घेऊन, काही फळं घेऊन, काही मिठाई घेऊन, काय जे काही त्यांच्या मनातले भाव आहेत त्याप्रमाणे प्रत्येकजण येतो. शंकराला पाणी घालतो, भस्म लावतो, फुलं वाहतो, बेलपत्र वाहतो, जे काही आणलेलं फळं असतील, मिठाई असेल ती ठेवतो, थोडंसं उरलेला घरी घेऊन जातो प्रसाद म्हणून. जाता जाता तो महात्मा दिसतो ध्यानाला बसलेला. काय महात्मा, हात जोडतात लोक. उरलेली 2-3 फुलं असतात त्याजवळ, ते परत त्याच्या समोर वाहतात, नमस्कार करतात, एक फळ ठेवतात, कोणी लाडू ठेवतात. त्या पेड्याचा आणि असा ढीग लागलाय असा, नमस्कार करून जातात लोक. झालं काय, ते मिठाईच्या वासाने सगळे लोकांनी तिथं मिठाई असे मेंढरासारखेच असतात लोक सगळे. एकाने काही तिथं ठेवलं ना, दुसऱ्या तिथं ठेवल्याशिवाय राहत नाही. तिथं का ठेवायचंय, कशासाठी ठेवायचं याचा काही कोणी विचार करत नाही. हे असं करायचं असतं म्हणून ते तसं करायचं बस. त्या मिठाईच्या वासाने तो बाहेर बसलेला होता. म्हणला आतमध्ये लोकांना उगाच त्रास नको म्हणून आपला बाहेर बसला होता नंदीच्या पाठीमागे असा जवळच. त्या वासाने लाल मुंग्या आल्या तिथं, जवळच ठेवलेलं मांडीजवळ. आता ते पोट भरल्यानंतर त्यांना काय इकडून खालून शिर, इकडून शिर, अंगावर शिर, त्या लागल्या त्रास द्यायला. कोण? मुंग्या. त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय आणायला लागला. आता ज्यांनी पेढे ठेवलेत, फळं ठेवलेत, फुलं वाहिलेत, नमस्कार केला, त्या लोकांनी चांगलं काम केलं का वाईट काम केलंय? चांगलंच केलं की नाही? त्यांच्या भावना कशा आहेत? चांगल्या आहेत. त्यांनी एका साधूला नमस्कार केला, ठेवलं त्यांच्या भावनेप्रमाणे, पण त्या साधूला त्रास व्हायला लागला. तो साधू काय म्हणला, काय मूर्ख माणसं आहेत. काय म्हटला तो? काय मूर्ख माणसं आहेत की इथं माझ्याजवळ हे ठेवलं आणि त्याच्यामुळे मला ह्या मुंग्या त्रास द्यायला लागल्या. पण त्यांनी पण केलेला होता, म्हणजे तो अनुष्ठानाला बसलेला होता. म्हणला आसन सोडता येत नाही. आता दुपार झाली. एक असाच एक टवाळ माणूस असतो, टवाळ.
काही काम करत नाही तो. आलेला असाच रस्त्याने चालता चालता रस्त्याने आला, रस्त्यात असा ऊस होता एक जणाचा, त्यातलाच एक ऊस मोडला, दुसऱ्याचाच होता तो, आणि चालला खात 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 चालला. आला शंकराच्या मंदिराजवळ, तो साधू बसलेला होता उघडा, तो ऊस खात होता. म्हटलं काय माणसं आहेत, म्हटलं ढोंग करतात तिथं, हे ढीग लागलाय ना, म्हणलं याला दिसत नाही का, पैशाचा पण ढीग लागलाय तिथं, फळांचा ढीग लागलाय, मिठाईचा ढीग लागलाय, म्हणलं याला काय दिसत, ढोंग करतोय. म्हटला त्याला मुळातच ती दूषित असलेली बुद्धी, ती ऊस खाता खाता ती सुटी त्याच्या अंगावर. म्हणला बघू हा खरोखर साधण्याला बसलाय का. एक सुट्टी खाल्ली की त्याच्या अंगाला अंगावर टाकायची, अंगाला लागली ना त्याच्या, ती उडून परत अशी बाजूला पडायची. अख्खा ऊस खाल्ला आणि अख्ख्या सगळ्या चुट्या त्यांनी त्याच्या अंगावर टाकल्या. त्या टाकल्यानंतर अशा बाजूला पडायच्या, एक एक 1.5 फूट लांब. त्या अंगावर चढलेल्या मुंग्या आहेत ना, त्या चुटीच्या वासाने सगळ्या आतमध्ये जाऊन बसल्या आणि हा निवांत बसला. म्हणला काय भला माणूस हा, याने माझं संकट तुझं कल्याण हो. मला सांगायचंय, ज्यांनी वाईट कर्म केलंय ते पुण्य सादरात गेलं, आणि ज्यांनी चांगलं कर्म केले असं जे म्हणतात ते, आपण काय कर्म करतोय माहित नाही महाराज, त्याच्यातून काय मिळाले आपल्याला माहित नाही. देवा माझ्याजवळ पुण्य आहे का नाही मला माहित नाही, संत भेटतील का नाही मला माहित नाही. अरे म्हटले, संत करण्यासाठी तुला एक काम करावं लागेल. ते काम म्हणजे असं आहे की जोपर्यंत तू गुरुला शरण जात नाही तोपर्यंत संत कळणार नाही. न करिता सद्गुरु भजन, न होय भववृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधना ज्ञान केले. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. म्हटला उद्धव आता चक्रावलाच, डोक्यालाच हात लावला, वेळ नाही आता, देव निघालाय कुठं, निजधामाला निघालाय, निजधामाला. म्हणला अरे कोणचं तरी एक सांग. अगोदर सांगितलं नामा परते साधन, सर्वता नायान, नामे भवंद छेदन, साचे जाण उद्धवा. अगोदर सांगतो नामस्मरण कर, माझं नामचिंतन कर, मी तुला भेटन. नंतर सांगतो संत संगती वेगळे जाण, आननशेची साधन, संत संगे भववृक्ष छेदन, साचे जाण उद्धवा. तू सत्संगती सांगितली, आता म्हणला तिसरंच काहीतरी सांगितलं. म्हणला हे गुरु कर, नामक कर, तमक कर. म्हणला त्याच्याशिवाय तुला कळणार नाही. सद्गुरु तेची सत्संगती, तत्संगे शिष्य पालट, स्वये ब्रह्मरूप होती तेव्हा. सद्गुरु हीच सत्संगती. संत शोधावे लागत नाहीत, संत मला शोधत येतात. वाल्याकडे नारद आला का नारद वाल्याकडे गेला? नारद शोधत आला. कळवळ आहे, आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती, हे संत करतात. संत भेटले ना जीवनामध्ये, गुरु भेटले ना एकदा जीवनामध्ये, की आपल्याला संतत्व प्राप्त होत. देव पहावयाशी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. जोपर्यंत सद्गुरु आपल्या जीवनामध्ये येत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनाचं गणित सुटणं अवघड आहे. सद्गुरूंचं महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण असलं पाहिजे. अनन्य करिता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगडले मन, सकळ वासना गेल्या विरोध, वृत्ती शून्य अवस्था. अनन्य झालं पाहिजे. बस गुरु भजनाशिवाय आता दुसरं काही करायचं नाही मला, काही करायचं नाही. ते भजन प्रेमेविन भजन, प्रेम पाहिजे. गुरुवर प्रेम करावं लागतं. संत आपल्यावर प्रेम करतात महाराज. या जगात देवाशिवाय आणि संताशिवाय आपलं कोणी नाही, कोणी नाही आपलं दुसरं. तुकोबाराय म्हणतात देव माझा माझा माझा, म्हणतात की नाही? मी देव माझा मी देवाचा, हीच माझी साच वाचा. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. आम्ही सगळ्यांनाच माझं माझं म्हणत बसलो,
गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्यातला भेद कळणार नाही. देवाला माझा म्हणतो. देव माझा असण्यासाठी कार्यकारण संबंध लागतो माझं म्हणायला. आपण म्हणतो ना, हा मुलगा माझा आहे. कोणाचा? तो मुलगा माझा आहे असं म्हणण्यासाठी त्याला वडील बनावं लागलं, म्हणजे तो मुलगा माझा आहे म्हणावं लागलं की नाही. ही माझी बायको आहे, ही माझी पत्नी आहे, ती पत्नी माझी म्हणण्यासाठी याला पती बनावं लागलं. पती बनावं लागलं. बरं, हा संबंध टिकणार आहे का? हा संबंध टिकणारा नाहीये. जे न टिकणाऱ्या संबंधावर आम्ही माझं माझं म्हणत बसलो. न टिकणारा संबंध जे अविनाशी आहे त्याला आपण म्हणत नाही माझं. जे नाशवंत आहे त्याला माझं म्हणत बसलो. संसार माझा, घर माझं, नोकरी माझी, पेन्शन सगळं माझं 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 माझं. तुमचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सोडून नाही जायला पाहिजे ना तिने. देव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. या आत्म्याचा संबंध परमात्म्याशी आहे. देहाचा संबंध व्यवहाराशी आहे. व्यवहार हा क्षणाक्षणाला बदलत असतो. व्यवहार क्षणाक्षणाला बदलणार आहे आणि न बदलणार जर काय असेल तर तो म्हणजे फक्त भगवान परमात्मा आहे. युगानुयुगे झाले तो कटीवर हात ठेवूनच आहे. त्याने काय असा हात काय बांधले नाहीत. तो जसा आहे तसाच आहे. तो निर्गुण निराकार आहे, निराकार आहे. ज्याला आम्ही माझं माझं म्हणतो, बापांनी आपल्या मुलाशी नातं जोडलं माझं आहे. तो बाप नव्हता त्याच्या अगोदर त्याचं कोण होतं? नाही ना. माझं म्हणण्यासाठी आपला अधिकार त्याच्यावर असावा लागतो. अधिकार असावा लागतो, पण तो टिकत नाही. अधिकार आहे पण टिकतो का तो अधिकार? नाही टिकत. कसा टिकत नाही? समजा तुम्ही म्हटलं ही माझी शेती आहे, हे माझं घर आहे, ते तुमच्या नावावर आहे, सातबारा तुमच्या नावावर आहे. ज्या दिवशी तो सातबारा तुमच्या नावावर झाला त्याच्या अगोदर तो कोणाच्या तरी नावावर होता. म्हणजे तुमचं होतं का? ते नव्हता. तुम्ही जिथपर्यंत आहात तिथपर्यंत तुमच्या नावावर, आणि तुम्ही गेल्यानंतर आपलं काय? आपलं काय? हे मध्ये जोडलेले संबंध माझे माझे म्हणून आहेत. आपण जन्माला आलो, आपल्या अंगावर कपडे होते का? नव्हते. बरोबर ना? आणि ज्या वेळेला ते तिकडं नेतात कुठं, तेव्हा पण लंगोटी लावूनच पाठवतात. जन्माला आला तेव्हाही कपडे नव्हते आणि जातानाही नव्हते. आणि जरी समजा वरून काय त्याच्यावर रचलेले असले कपडे बरेच, तरी ते काय बरोबर जात नाहीत. बरोबर आहे ना? जन्माला आला त्यावेळेला एवढा एवढा धडपा काढला जुन्या कपड्यातला, आणि त्याच्यात गुंडाळला. एवढा एवढाच धडपा होता. जाताना पण तसाच असतो, फक्त मोठा असतो.
याच्या पलीकडे काय नसतं. तो धाडपा गेल्यानंतर हा थोडासा मोठा झाला की मग याला पॅन्ट शर्ट असे सगळे घालतात. मग त्या पॅन्टला इकडून एक खिसा असतो, इकडून एक खिसा असतो, शर्टला इकडून असतो, बरेच भरपूर खिसे येतात. जन्माला आला तेव्हा खिसा होता का? हा खिसा मध्येच आला, खिसा मध्येच आला आणि रिटायर झाल्यानंतर हा खिसा बंद झाला. मध्येच आला आणि माझं माझं करत राहिला. शेवटी खिशावाला कपडा नसतो. अगोदर त्या एवढ्या एवढ्या धाडप्याला खिसा असतो का? नसतो. जाणाऱ्या खेळा नसतो, नसतो. माझं मी अथवा माझे पण जयाचे विसरले अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अंतकरणामध्ये मी आणि माझा हा भेद समूळ नष्ट करण्यासाठी संत कृपा लागते, गुरुकृपा लागते. गुरुकृपे विन सर्वथा, ते ज्ञान नाही कोणाची हाता, त्याला गुरुकृपा लागते. म्हणून तर उद्धवाला सांगतात की तू गुरुकडे जा, गुरु जा. आपला विषय आहे न करिता सद्गुरु भजन. गुरुकडे जा. गुरुकडे गेल्यानंतर देव भेटणार आहे. आता मला एक सांगा, मी अगोदर बोलून गेलो की 125 वर्ष जवळजवळ उद्धव भगवंताच्या बरोबर आहे. मग देव भेटायचा राहिलाय का? 125 वर्ष बरोबर आहे. तो सांगतो एक दिवस सुद्धा मी तुझ्या संगतीत आल्याशिवाय राहिलो नाही. सगळं जे काय तू केलंस त्याला मी साक्षीदार आहे असं म्हणतो उद्धव. मग देव भेटलाय का नाही? देव भेटू नये पण देव कळणं अवघड आहे. कळण्यासाठी गुरुची गरज आहे. भेटून असलेला देव जो आपल्या हृदयस्थ बसलाय ना, जो आत्मदेव आहे ना, त्याला कळण्यासाठी सद्गुरू लागतात. त्याला कळण्यासाठी सद्गुरू लागतात आणि त्याच्यासाठी सद्गुरूंच्या वर प्रेम करावं लागतं. प्रेम करावं लागतं. ते आपल्यावर प्रेम करायला करतायत पण आपण करत नाही. आणि करत असलं तरी सुद्धा ते संसार स्वार्थासाठी प्रेम. माझ्या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आपण किती नामस्मरण करतो, किती भक्ती करतो आणि त्याच्यासाठी प्रेमाने बोलतोय आपण भगवंताशी. आम्ही पार नतमस्तक होऊन लोटांगण घालतो आमच्या संसार सुखासाठी. संसार सुखाला आम्ही महत्व देत राहिलो. आणि स्वतःच आत्मकल्याणाकडे दुर्लक्ष करत राहिलो. गुरु भेटून सुद्धा देव न भेटण्याचं कारण भक्ती केली, आम्ही करतोय, करू, पण संसार सुखासाठी. कधीतरी म्हणून सावध होऊन भजनी लागान देव करा काय वारी. सावध झालं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला कळलं ना त्या दिवसापासून सावध व्हावं. आपली आपण करा सोडवून. बऱ्याच लोकांचे अनुभव असतील, एवढं नसतं करून ठेवलं तर बरं झालं असतं. उगाच वेळ वाया घालवला आणि आता दुःखाला कारण झालं. आणि जे मिळवलंय त्याच्यापासून सुख मिळण्याऐवजी त्याच्यापासून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. आणि म्हणून त्यातून सोडवणारा तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. म्हणून तर गुरुभजन श्रेष्ठ सांगितलं. सर्व भजनामध्ये सकळ साधना श्रेष्ठ साधन, शिष्याशी सद्गुरूंचे भजन आणि तेने पाविजे ब्रह्म समाधान.
म्हणून गुरुभजन श्रेष्ठ आहे. आणि गुरुभजन कळण्यासाठी भागवत आपल्याला प्रमाण दिलाय. भागवत प्रमाण दिलाय. आणि त्या भागवतामध्ये यदु अवधूत संवादामध्ये अवधूताने केलेले 24 गुरु, लोक गुरु बदलत राहिलेत. त्या यदु अवधूत संवादामध्ये अवधूतांनी 24 गुरु केलेत म्हणून ह्या गुरुला सोडून दे, त्या गुरुकडे जा, त्या गुरुला सोडून दे. ते म्हणतात दत्ताने 24 केले की. ह्याचं कुठं समाधान होणार आहे काही माहित नाही. अरे अवधूताने जे गुरु केलेत, अवधूताने गुरु ज्यांना केलंय, जो जो देखिला जयाचा गुण तो म्या गुरु केला जाण. सगळेच गुरु आहेत, सगळेच गुरु आहेत. आपणच लघु आहोत. आपण लघु होणं गरजेचं आहे. लघु म्हणजे लहान. आम्ही गुरु बनलो, त्याच्यामुळे तुला गुरु कुठल्याही गुरुला भेटला तरी तुझी गुरुगुरु कुठं थांबणार आहे का? सद्गुरूकडे जायचंय मला, ही ओढ अंतःकरणामध्ये असली पाहिजे, ही तळमळ अंतःकरणामध्ये असली पाहिजे, त्याची गरज असली पाहिजे. गरज पाहिजे माणसाला. गरज असली ना, म्हणजे भूक लागलेली जर असली ना, भूक लागलेली असली पाहिजे आणि चांगली लागलेली पाहिजे. आणि घरात ताजी भाकरी अजिबात नसली पाहिजे. शिळी कडक झालेली, जवसाची चटणी, भाजी सुद्धा शिल्लक नसावी, जवसाची चटणी. काय गोड लागते माहिती का? पुरणपोळी फिक्की आहे. माझा मुद्दा काय माहिती का? गरज आहे त्याला, भूक लागलेली आहे. पण तुम्हाला भूक नाही आणि मी पुरणपोळी केली. पुरणपोळी केली, भूक नाही. तो नावं ठेवत राहणार, आमटीच बरोबर नाही, तुला करताच येत नाही, तुला भूक नाही याला. मग तो महाराज असाच आहे, तो महाराज तसाच आहे, त्या देवाला गेले नाही, आम्ही लय वेळा जाऊन आलो, काही नाही आम्हाला मिळालं. नावं ठेवतच राहणार. भूकच नाही, भूक नाही. सगळ्यावर प्रेम करता आलं पाहिजे. भागवत शिकवतं, संत शिकवतात सगळ्यावर प्रेम. कुत्र्यावर प्रेम केलं नामदेवरायांनी. तूप घेगा जगजेठी आणि कोरडी रोटी का खाशी. त्या कुत्र्याला काय म्हणतात ते? जगजेठी. जगजेठी म्हणजे कोण? जगाचा पालनहार, जगाचा मालक त्याला म्हणतात. कोणाला? कुत्र्याला. कोरडी रोटी खाऊ नको, तूप घे, तूप घे म्हणतात त्याच्यावर. नाथाने गाढवावर प्रेम केलं. गाढवाला पाजलं ना पाणी, त्याने प्रेम केलं की नाही? त्यांनी कुत्र्यावर केलं, गाढवावर केलं, निदान आपण माणसावर तरी करावा का नाही? नाही सगळ्यांच्यावर करता आलं ना, तरी आपल्या कुटुंबावर प्रेम करता आलं पाहिजे. ज्याला कुटुंबावर प्रेम करता आलं ना, तो सुखरूप आहे. सुखरूप आहे. बघा तुम्ही, अनुभव घेऊन बघा. फक्त गोड बोला, गोड गोड बोला. नका दोष पाहूच नका. ज्याला दोष दिसत नाहीत ना, त्यांनी जिंकलं. त्यांनी किती वैभव कमवून ठेवलं याला महत्व नाही महाराज. तो समाधान त्याच ठिकाणी तुम्हाला भेटल की ज्या वेळेला तुमचा आचार शुद्ध असेल. ज्याचा आचार शुद्ध आहे, ज्याचा आचार शुद्ध आहे, तो आचार्य आहे. त्याला आचार्य म्हणतात. ज्याचा आचार शुद्ध नाही, आचार्य पदवी मिळवली तरी सुद्धा तो आचार्य नाही आहे. आणि तो आचार्य म्हणजे सद्गुरू आहे, ज्यांच्याकडं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या गोष्टी मिळतात.
सगळे दोष तुमचे पोटामध्ये घालण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते. त्या दोषातून बाहेर काढण्याचं काम संत करतात. कधी रागवतील, कधी बोलतील, कधी प्रेमाने हाक मारतील, कधी प्रेमाने जवळ घेतील, कधी हात सोडून देतील आणि त्याच्यावर लक्ष ठेवतील. हे सगळं करायचं काम संत करतात. दुसऱ्याला सांगत नाहीत. ते दुसऱ्याला सेवा करायचं काम सांगत नाहीत संत. संत स्वतः करतात. आपणाची देव भय गुरु. एखादी लहान मुलं आहे, घरात आत्याबाई आहेत, मामांजी आहेत, जाऊबाई आहेत, दीर असले तर आप्पा साहेब आहेत. काय जे म्हणत असताल तुम्ही, आता साहेब वगैरे कोणी म्हणत नाही. सगळेच घरात मूल पाळण्यात आहे. त्या मुलाची आई स्वयंपाक घरामध्ये काम करते आणि ते मूल रडतंय. ते मूल रडतंय. रडतंय म्हटल्यानंतर त्या मुलाची आई कोणालाच म्हणत नाही. मग ती काय करते, आपणच जाते. कुठं? तिचं प्रेम आहे, ती आपणच जाते तिच्याकडे. तसा तो देव जो आहे, ते संत जे आहेत, ते संत आपणच त्यांच्याकडे जातात, बोलवतात, ये. म्हणून तर न करिता सद्गुरु भजन. त्यांचं भजन केलं ना, चिंता करायचं कारण राहत नाही. चिंता करायचं कारण राहत नाही. मग असा प्रश्न निर्माण होईल कदाचित, जर संत भेटले, गुरु भेटले आमच्या जीवनामध्ये, तर मग आमच्या जीवनामध्ये दुःख यायलाच नाही पाहिजे ना. निसर्ग नियमानुसार जे घडायचं, निसर्ग चक्र आहे. सकाळ झाली की दुपार, दुपार झाली की संध्याकाळ झाली की मध्यरात्र होणार, मध्यरात्र झाली की पहाट. आणि समजा याच्यापैकी काहीच नाही झालं, तो नुसताच उगून राहिला, तर तुम्ही झोपणार कधी? ते मावळतंय म्हणून तरी झोपताय तुम्ही. ते मावळून गेला तरी सुद्धा लाईटी लावून लोक कामं करायला लागली. मग तुम्हाला डायबिटिक होईल, नाहीतर काय अजून बीपी वाढल. सगळे मनके हलायला लागले तरी सुद्धा लाईटी लावून कामं आमचे चालूच आहेत. तो मावळतोय बिचारा, तो म्हणतो झोप, आता मी गेलोय खाली, झोप. शिकवतोय निसर्ग आपल्याला, निसर्ग शिकवतोय, निसर्ग सगळं शिकवतो. हे सगळं घडतं. ते जीवनामध्ये आल्यानंतर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती आपल्याला देतात. ते काय करतात नेमकं? आली आघाद मागे पुढे उभा राहे संभाळीत, आणि आली आघाद निवाराया. म्हणून तर गुरुची गरज आहे. न करिता सद्गुरु भजन. चिंता करायचं कारणच नाही. उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही अशी भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, आणि ते भीष्म प्रतिज्ञा आहे, ते खरंच होणार. अर्जुनाने पण ऐकली, देवाने ऐकली, सुभद्रेने ऐकली, सगळ्यांनी ऐकली. उद्याचं युद्ध होणार आहे ते. आणि गेल्यानंतर अर्जुन निवांत झोपलाय. अर्जुन उद्याला मारणार आहे कोण? भीष्माचार्य मारणार आहेत. आणि निवांत झोपलाय. आणि देवाला काळजी लागली. देव गुरु झालाय त्याचा. गीता सांगतोय म्हणजे गुरु झाला ना. कृष्णम वंदे जगद्गुरु. उद्धवाला भागवत सांगितला आणि अर्जुनाला गीता सांगितली, म्हणजे गुरु झाल्याशिवाय ते सांगता येत नाही. हे ज्ञान देवाला सांगायचा अधिकार नाही. म्हणून देवाला गुरु या पदावर यावं लागलं. आपणाची देव होय गुरु. अर्जुनाला गीता सांगितली, उद्धवाला भागवत सांगितलं.
देवाला गुरुपदावर यावं लागलं. देवाचं प्रेम आहे, देवाला चिंता आहे, माझा अर्जुन उद्या जाणार आहे. देवाला चिंता आहे. देवाला आता देवाने चिंता करायची मनाची आजोगे. देवाला काय काय करायचं अवघड सांगा बरं. काय करायचं अवघड आहे त्याला? काय अवघड नाहीये. ब्रह्मास्त्र आहे त्याच्याजवळ. काय अवघड होतं कृष्ण? एवढं चिंता करायची काय कारण आहे का? उगाच यारझऱ्या रात्रभर अशा यारझऱ्या घालतो. माझ्या अर्जुनाचं कसं होईल, माझ्या अर्जुनाचं कसं होईल, माझ्या अर्जुनाचं कसं होईल. देवाला काय करता नाही आलं. मग कुणी केलं? द्रौपदीला घेऊन गेला भीष्माकडं. त्याने मदत केली देवाने, नाही असं मी म्हणणार नाही. भीष्माने प्रतिज्ञा केली ना, दुर्योधनाला सांगितलं मी उद्या पांडव शिल्लक ठेवणार नाही, विजय तुझाच होईल म्हटले. आणि तू भानुमतीला घेऊन ये. म्हणजे भानुमती म्हणजे दुर्योधनाची पत्नी. दुर्योधनाची पत्नी. दुर्योधनाची पत्नी म्हणजे कोणाची मुलगी? बलराम दादाची. बलराम दादा कृष्णाचा कोण? मोठा भाऊ. भानुमतीला बोलव म्हटलं. म्हणजे पहाटेच्या वेळेला तिला बोलव. पहाटेला मी ज्या वेळेला ध्यानाला बसेल त्यावेळेला तिला आशीर्वाद देईन, सौभाग्यवती भाऊ. मग वर कोणाला आहे? एकाला मारणारे आणि एकाला वर देणारे. म्हणजे हिचं सौभाग्याने अबाधित ठेवायचं म्हणजे दुर्योधनाला वर देणार आहे. आणि दुर्योधनाने भानुमतीला सांगितलं की तू जा पहाटेच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला जा. द्रौपदी कृष्णाकडे आली, म्हणली माझं सौभाग्य धोक्यात आहे. जो मारणारे उद्या म्हणले तो घोरतोय. कोण? घालून या भार आणि राहिलो निश्चिंत. घोरतोय तो. म्हणले अजिबात काळजी नाही. म्हणले मला काळजी आहे, भक्त माझा आहे तो. म्हणले देवा कसं काय? म्हणले आता माझ्याजवळ तर काही उपाय नाही, देवाजवळ काही उपाय नाही. भीष्म प्रतिज्ञा आहे ती. म्हणले एक काम कर, देवाला सगळं माहिती होतं, हा भानुमतीला वर देणार आहे. म्हणला तू तिच्या अगोदर जायचं. म्हणजे ती आली तर त्याचा बंदोबस्त सगळा करतो मी आत्ताच. तो गेला भानुमतीच्या मालामध्ये. कोण? तिचा काका आहे ना. काकाला काय रात्री पुरीची आपल्या लेकीची तर जायला काय अडचण आहे का? काही नाही अडचण. गेला ना रात्रीचा. ती मेकअप करत होती. कोण? भीष्माचार्यांकडे जायचंय ना तिला. कृष्ण गेला, जणू काय काहीच माहित नाही याला. मला अगं काय ग म्हणले भानुमती, काय तू रात्रीच्या वेळेला मेकअप करतेस? हा, एवढं नटून थटून कुठं चाललीस? म्हणली मी भीष्माचार्यांकडे जाणार आहे आणि भीष्माचार्य मला वर देणार आहेत. अगं म्हणले मग रात्रीच्या वेळेला? भीष्माचार्य आपल्या घरचेच आहेत ना. भीष्माचार्य कसे आहेत? आपल्या घरचेच आहेत. तू रात्रीच्या वेळेला कशाला निघाली? सकाळी जा, सकाळी लवकर जा सूर्योदयाच्या टायमाला. असं रात्रीच्या वेळेला आणि एकट्या स्त्रीने असं बाहेर पडणं करायचे बरं बरं आहे का असं? हा म्हणजे हे तू म्हणतोस हे बरोबर आहे. सकाळी जाईन म्हटले. झोपली ना बिचारी, मेकअप करून झोपली. मेकअप करून झोपली महाराज. काम तमाम केलं आणि इकडं आला. म्हणला चल आत्ताच. कोणला? द्रौपदीला. पहाटेची वेळ आहे, फाटकं घालू नये कधी. आणि त्याला फॅशन फॅशन जे म्हणतात ती फॅशन. चलो गेली. सांगितलं तुझ्या हातामध्ये जो काही चुडा आहे तो चुडा वरच्या बाजूला सारखून ठेव, बांगडीचा आवाज नाही आला पाहिजे. ज्या वेळेला तू दर्शन घेशील आणि भीष्माचार्य आशीर्वाद देतील, अखंड सौभाग्यवती भव, त्याच वेळेला डोक्यावरचं चरणावरचं डोकं वरती करायचं आणि बांगडीचा आवाज करायचा, गोंगट वर करायचा नाही. सगळं सांगितलं. कोणी सांगितलं? कृष्णाने. गेली तिथं बांगड्यावर केलेल्या चरणावर मस्तक ठेवलं आणि हात जोडायला परत असे खाली गेलेले हात असतात ना, त्याचे वर उचलल्याबरोबर खळ करून वाजलं आणि भीष्माचार्यांना वाटलं भानुमती आली. आणि त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. कोणला?
द्रौपदीला. तिने घुंगटवर केला, म्हणले आचार्य हा आशीर्वाद ह्या जन्माचा दिलाय का पुढच्या जन्माचा दिलाय? तुम्ही तर प्रतिज्ञा केली काल. मला सांगायचं काय की मागे पुढे उभा राहे संभाळीताना आली आघाद निवाराया. देवाला गुरु बनावं लागलं, उपदेश करावा लागला, तू असं कर. येणाऱ्या संकटामधून वाचवायचं कसं हे गुरु शिकवतो. कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु. त्यावेळेला भीष्माचार्य म्हटले तू एकटी आली नाहीस, तुझ्याबरोबर कोण आहे? हे सर्वसामान्य माणसांची अक्कल नाही. तू माझ्याकडे आली दर्शनाला, ही तुझी अक्कल नाहीये. कोण आहे तुझ्या बरोबर? म्हणजे तो तिकडे उभा आहे. त्याने सांगितलं माझं नाव घेऊ नको. तिने फक्त असं सांगितलं, असा हात केला. भीष्माचार्याने बघितलं. आता भीष्माचार्याने प्रतिज्ञा केलेली आहे. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केलेली आहे, मी अर्जुना एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. आणि द्रौपदीला तर आशीर्वाद दिला, मी अखंड, नुसतं सौभाग्यवती भव नाही, म्हणजे 5ही शिल्लक, अखंड सौभाग्यवती भव. भीष्माचार्याने हात जोडले, म्हणले देवा, भीष्माचार्याने अशी प्रतिज्ञा केली होती, जर पांडव मेले नाही तर मी हा देह ठेवणार नाही. आता पांडव वरदान देणारा कोण आहे? आता ह्याला मारावं लागणार, ह्याला प्रतिज्ञामध्ये कुठली तरी एक बाजू सांभाळावी लागेल की नाही? म्हणले देवा, ज्या वेळेला या कुडीतून प्राण निघेल ना त्यावेळेला तू माझ्याच जवळ ये. इतना तो करना स्वामी जब प्राण कंठ आए, उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना. तू त्यावेळेला माझ्या जवळ आहे. एकाच वेळेस दोन्ही कामं भगवंत करतो. भगवंताला हे करायचं काही अवघड नव्हतं, पण ते भीष्माचार्याकडे जावं लागलं, संतांच्याकडे जावं लागलं. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय गुरुशिवाय हे वर्म आपल्या ध्यानात येणार नाही. म्हणून न करिता सद्गुरु भजन, न होय भववृक्षाचे छेदन, आणि जरी कोटी कोटी साधन आणि आन केल्या. 24 गुरुबद्दल मी बोलणारच आहे पुढं. मी गुरु अगोदर फक्त प्रस्तावना मांडत चाललेलो आहे. प्रत्येक गुरुवारी भागवताचंच या ठिकाणी हे होईल, याची सगळ्यांनी नोंद घ्या. म्हणून उपासनेला वेळ दौडू नका, वेळ दौडू नका. संतांची संगत, संतांच्या मुखातून निघालेलं जे काही आपल्याला ऐकायचंय ना, त्याच्यासाठी चातकासारखं झालं पाहिजे. कधी गुरुवार येईल, कधी मी येईल. TV याच्यावरती लोक भरपूर आहेत. कशावर? ऑनलाईन. जे बाहेर लोक आहेत त्यांना ऑनलाईन, आणि जे इथं जवळ राहणारे आहेत ना त्यांनी डायरेक्टच घ्यायचं. म्हणजे ते पॅकिंग मधलं असतं ना, पॅकिंग मधलं ते ओपन केलं ना, त्याला परत त्यात भांड्यात वता, चमच्याने खा. आंबा 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 एकच फळ असं आहे, त्याला असा बनवावा लागतो. तो वरून हे केलं ना, असा तो बनवला ना, डायरेक्ट तुम्ही कापला की त्याला त्याच्या फोडी केल्या ना, ते परत ताटातच ठेवावं लागतं. त्याला एकच फळ असं की डायरेक्ट जातो महाराज. डायरेक्ट जवळचे लोक आहेत ना, त्यांनी डायरेक्ट पाडाचेच आंबे खाल्ले पाहिजे. पाडाचा जो आंबा खाणारा आहे ना, बस तो भाग्यवान. मग काय तसे तर मग काय तुम्ही आडीतले आंबे तुम्हाला कवर आता अजूनही आंबे आहेत बाजारामध्ये, आहेत ना. अजूनही 2-4 महिन्यांनी जर म्हणले तरी सुद्धा तुम्हाला मिळतील. मी पत्ता देईल तुम्हाला, मी पत्ता देईल तुम्हाला. तुम्हाला त्या आंब्याच्या फोडी आणून देईल. तुम्हाला रस नाही,
फोडी आणून देईल तुम्हाला कापसे कापलेले डायरेक्ट. तुम्ही म्हणाल हा सुंदर आहे, सुंदर आहे. मी सांगितलेलं ज्ञान भागवतामध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच ते स्टोरेज केलेलं आहे. डायरेक्ट असं वेचण्यासाठी प्रत्येक गुरुवारी प्रत्येक साधकाने डायरेक्ट असलं पाहिजे. त्याच्यात तुमचं हित यायचं का नाही यायचं सांगायचं माझं काम आहे. तुम्ही का मी एवढं सांगून येत नाहीत हा हे मी सांगणार नाही तुम्हाला. त्याला भाग्य लागतं, त्याला पुण्य लागतं. आणि जरी इथं आल्यानंतर तुमची ऐकायचीच मनस्थिती नसेल तर इथं येऊन सुद्धा उपयोग नाही. येऊन सुद्धा उपयोग नाही त्याचा. ते तुमचं हित आहे. ऐकायचं का न ऐकायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय राहील. उद्या असं व्हायला नको की मी सांगितलं नाही म्हणून. हो, मी सांगितलं नाही. शेवटी ते सांगावं लागतं. तुम्ही कुठपर्यंत आहे का सांगावं लागतं. त्याला हुशार माणूस लागतो, हुशार. म्हणजे एखाद्याने किती जरी गुन्हे केलेले असले ना त्याला सोडवणारा वकील हे महत्वाचं आहे. एका माणसाची बैलगाडी होती, बैल लय भारी होती. ते रस्त्याला बैलगाडी झोपले की ते असे थै 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 नाचतच चालायचे. समोरून एक बाई येत होती, तिचं पोरगं लहान होतं, असंच रस्त्याने चाललेलं होतं. तो माणूस तिकडून ओरडत होता, बाजूला व्हा, बैल लय अंगावर येईन गाडी, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. ती बाई म्हणली याला काय दिसत नाही काय. कडणीच होती ती, पण लागला धक्का तिच्या मुलाला तो बैलगाडीचा आणि ते पोरग गेलं. तिने त्या बैलगाडीच्या मालकावर दावा ठोकला दावा. आता मूल गेलं म्हणजे ती केस उभी राहिली. उभी राहिल्यानंतर तिचा जो वकील होता त्या वकिलाने खूप मोठा दावा लावला. हिचा वकील होता. हिचा वकील म्हणला की एवढं आम्ही काहीच देऊ शकत नाही, कारण आमच्या बैलगाडी मालकाची चूकच नाहीये. आता मूल कुठं मेलंय? बैलगाडी खालीच, बरोबर ना? मग चूक आहे की नाही? पण यांचा वकील म्हणत होता चूकच नाहीये. त्या बाईला राग यायचा, माझं पोरग मेलंय तरी हा वकील मेला, माझं पोरग मेलं तरी नाही म्हणतो, चूक नाही म्हणतो. तर त्या वकिलाने म्हटले, जजला सांगितलं की मला उलट तपासणी घ्यायची. म्हणले बाई तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन रस्त्याने चालला होता? म्हणले हो. मग रस्त्याने चाललेले होते, समोरून गाडी आली होती, तुम्ही पाहिली होती? मग पाहिली होती की त्याचे बैल पळत चाललेले होते. बर मग? आणि त्याची तपासणी चाललेली असताना आणि ह्यांनी सांगितलं होतं बैलगाडीच्या मालकाला त्यांचा वकील तुमची उलट तपासणी करेल. त्यावेळेला तो काहीच बोलायचं नाही, काही हा म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, काय एक अक्षर बोलायचं नाही. त्यांचा वकील यांची तपासणी करतात. तुमच्या बैलगाडी खाली तुम्ही त्यांना पाहिलं होतं का, अमकं होतं का, तुम्ही हे केलं का, ते केलं का, अमकं केलं का? हा काय नाही, असा निवांत उभा राहिला. त्या बाईला रागच आला. कोणच्या जिचं मूल मेलं तिला राग आला. ती बाई म्हणली आता कशी दातखिळी बसली तुझी. आणि त्या म्हणत होता बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. म्हणजे बाजूला व्हा म्हणत होता का नाही मालक? मोठ्या मोठ्याने ओरडत होता. म्हटली संपली ना केस. माझ्याकडे काय बघता तुम्ही? वकिलाने केस जिंकली. तो माणूस म्हणत होता बाजूला, बाई तुम्ही बाजूला झाला असं तर घडलं नसतं ना, चूक कोणाची आहे? आता तुम्ही म्हणायला लागले बाईची. हो, खूप काही सांगण्यासारखं जरी असलं तरी मला सांगायचा मुद्दा एकच होता. त्या सत्संगतीमध्ये आल्यानंतर
जे काही आपल्याला मिळतं ते सत्संगतीमध्ये मिळतं. म्हणून दर गुरुवारच्या सत्संगतीमध्ये येत चला, सत्संगाला येत चला, पहिल्यापासून येत चला. तुमचा खर्च झालेला वेळ याच्यात तुमचं हितच साधणार आहे, वाया जाणार नाही. तुम्हाला आर्थिक रूपामध्ये दिसणार नाही कदाचित. इथं आल्यानंतर काय आम्हाला काय 10-5 रुपये भत्ता वगैरे भेटतोय का इथं? फार तर थोडंफार जेवण असतं, ते आता तुम्ही सांबर खाऊन खाऊन प्रसाद आहे, तो प्रसाद आहे. इथला खाल्लेला प्रसाद 1 घास खा, 2 घास खा, पण प्रसाद असतो. तुम्हाला मिळणार आर्थिक रूपामध्ये, व्यवहार रूपामध्ये काही मिळेल दिसणार नाही, परंतु काळावर विजय मिळवणारं जे साधन आहे ते साधन बाकी तुम्हाला मिळून जाईल. ते साधन मिळून जाईल. सहज 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 इहलोकीचा निरोप घेता आला पाहिजे. सहज आपल्या मनाने. म्हणून हा सत्संग श्रेष्ठ आहे आणि त्या सत्संगामध्ये येत चला. येत्या रविवारी 21 जुलै रोजी जो गुरुपौर्णिमेचा सोहळा आपल्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आपण खूप सर्व साधक वर्ग या ठिकाणी एकत्र जमत असतो आणि गुरुपूजनाच्या सोहळ्यासाठी एकत्र येत असतो. आणि त्याच्यामध्ये अनेक गुरुबंधू भगिनी सामील होतात आणि त्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यामध्ये खूप लोक सेवा त्या सोहळ्यामधली स्वीकारत असतात आणि खूप मोठ्या श्रद्धेने ती सेवा बजावत असतात, सद्गुरुचरणी समर्पित करत असतात. असे जे स्वयंसेवक आहेत त्या सर्व स्वयंसेवकांनी आपापली सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळावी म्हणून येत्या रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये त्या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी मीटिंग बोलवलेली आहे. म्हणून त्या जनरल मीटिंगसाठी सर्वांना ज्यांना काही सूचना करायच्या असतील किंवा मागच्या वर्षाच्या सेवेमध्ये काही अडचण आली असेल तर तिचं निवारण करणं किंवा तशा प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सगळ्या सूचनांचा विचार करून संपूर्ण गुरुपौर्णिमेचा सोहळा हा सर्व साधकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळण्यासाठी जे सेवेकरी म्हणून बनणार आहेत त्यांना खूप मोठं एक परमार्थिक अशी एक पर्वणी त्यांच्यासाठी असते ही सेवेकऱ्यांसाठी, कारण त्यांना खूप काही मिळत असतं. म्हणून तो पुण्य दिवस पर्वकाळ आपण साजरा करत असतो. गुरु आणि शिष्य यांचं दोघांचं एक मिलन असतं आणि त्या सोहळ्यामध्ये संपूर्ण दिवस गुरुकृपा होत असते. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यामध्ये आपण जे कोणी सामील होतात ते सगळे भाग्यवान महाराज, सगळे भाग्यवान. गुरु कुठल्या शिष्यासाठी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी कृपादृष्टीनं त्याच्याकडे पाहतील काही सांगता येणार नाही. आणि ती कृपादृष्टी एका शिष्यावर करता करता ती सगळ्यांच्यावर होते. तुम्ही म्हणाल कसं काय होईल बाबा असं? एका माणसाने आपल्या मुलांना काही दुसरं काही खायला त्याला देता येत नाही, म्हणजे बदाम काजू असं काही देता येत नाही, म्हणून त्याने काय केलं, एक गाय आणली दूध देणारी, आणि ती गाय आणल्यानंतर ती गाय दूध द्यायला लागली. गाय कोणासाठी दूध देते? ज्याने विकत आणली त्याच्यासाठी देते का त्याच्या वासराला देते? तिच्या वासराला देते. गायीला वासरू न सोडता पाना फुटतो का? नाही फुटत, बरोबर आहे ना? वासरू लागतं म्हणजे गायीला पाना फुटतो. तसं सद्गुरूला कृपा करण्यासाठी लाडका शिष्य यावा लागतो, अंतरंगी शिष्य यावा लागतो, आणि अंतरंगी शिष्य आला की गुरुला पाना फुटतो. म्हणजे कृपा दृष्टीने ते पाहतात. जसं गायीला सोडलेलं वासरू सोडल्यानंतर गायीला पाना फुटतो, त्या वासराला तृप्त करून उरलेलं दूध त्या मालकाला मिळतं आणि सगळ्या घरादाराला पुरून उरतं. गायने दूध कोणाला दिलं? ह्याला दिलं का वासराला दिलं? वासराला देता देता ते सगळ्या घराला मिळतं. तशी गुरुने एका शिष्यावर कृपा केली तर ती सगळ्यांना तृप्त करते.
म्हणून गुरुपौर्णिमेचा सोहळा जीवनात कधीच चुकवायचा नाही, पूर्णपणे त्याच्यात झोकून द्यायचं. बरं, ही कृपा कुठल्या वेळेला होईल काय सांगता येणार आहे का? गाई तरी सकाळी संध्याकाळी पाणवती, तिला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस वासरं सुटलं जातं, पण हे वासरं सगळे पळत येणार आहे तिची. कोणाचे? ती सकाळी येईल, दुपारी येईल, 11 वाजता येईल, 12 वाजता येईल, 4 वाजता येईल, 6 वाजता येईल, कधी येईल. म्हणून त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ जी सेवा करणारे साधक वर्ग आहे तो थांबतच असतो, कोणी थांबत नाही असं काही नाही. पण या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात 7 जुलै रोजी 21 तारखेला येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचं संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी होईल. सभेपुढील विषय आहेत: मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे, गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या नियोजनासंबंधी चर्चा करणे, आणि 3 नंबरचा विषय आहे अध्यक्ष महाराजांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे. असे 2च विषय आहेत. आणि त्यासाठी रविवारी सगळ्यांनी पत्रक किंवा आपल्या साधू समर्थ सीताराम ग्रुपवरती तसा मेसेज आलेला आहे. साधू समर्थ सीताराम ग्रुपवर प्रत्येकाने अटॅचमेंट राहा, आपला नंबर त्याच्यावर लावा. तो कुठल्या तुमच्या स्वायऱ्याचा नंबर नाही, तुमच्या वायऱ्याचा नंबर नाही, भाऊबंदाचा. तो ॲप बाबांचा आहे आणि बाबांच्या ॲपला माझा नंबर, नाहीतर ये मोबाईल कवर क्षेत्र के बाहेर आहे. प्रत्येकाने मोबाईल त्याच्यामध्ये टाका. सध्या हे साधन असं आहे, लग्नपत्रिका कोणी छापत नाहीत, बरोबर आहे ना? मग काय करतात? व्हॉट्सअपला टाकतात, बरोबर आहे ना? बदललंय. बदलत्या काळामध्ये तुम्ही तसेच आडून राहू नका. त्या ॲपला तुमचा नंबर टाका. आणि म्हणून ॲपच्या याच्यामध्ये फक्त मेसेज, संप्रदायामध्ये होणारे कार्यक्रम आणि संप्रदायामध्ये झालेले कार्यक्रम, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाचे निरोप आणि कार्यक्रम केल्यानंतर त्याची जी काही लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतो तो, याच्याशिवाय त्या साधू समर्थ ग्रुपमध्ये दुसरं काही आपण टाकू देत नाही. म्हणून काही लोकांनी नंबर काढून घेतलेत, म्हणजे त्यांना काहीतरी त्याच्यात टाकायचं असतं. उगाच खंडीच्या वर्णाचा नाश करून ठेवायचा. तुरीची डाळ, मुगाची डाळ किती महाग येऊ, कशी आहे? खंडीचं वरण आहे, खंडीचं वरण आहे. म्हणून तो साधू समर्थ सीताराम ग्रुप हा फक्त तेवढ्यासाठीच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पोस्ट, वाढदिवसाच्या पोस्ट जरी टाकल्या तरी आपण त्यांना फक्त ॲडमिनलाच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तो आपल्या संप्रदायाचा एक सदस्य आहे, साधक आहे. त्यांनी जर आम्हाला कळवलं की वाढदिवस आहे तर त्याच्यामध्ये आम्ही पोस्ट टाकतो, संस्थेतर्फे तुम्हाला शुभेच्छा. मग त्याच्यामध्ये कळल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही तुमचा मेसेज त्याला पाठवा ना. साधू समर्थमध्ये कशाला सगळ्यांचे जर त्याच्यात आले तर आम्ही पाठवलेले निरोप कुठंतरी हरून जातात. म्हणून त्याच्यामध्ये निरोप देणे आणि कार्यक्रम तुम्हाला दाखवणे एवढेच कार्यक्रम त्याच्यामध्ये असतात. म्हणून त्या साधू समर्थ सीताराम ग्रुपला प्रत्येकाने आपापला नंबर अटॅचमेंट करा. त्याच्यासाठी सेक्रेटरी किंवा सचिन किंवा माझ्याकडे तुम्ही नंबर द्या, तुमचे नंबर त्याच्यामध्ये ॲड केले जातील. एवढं मी लाईव्ह कार्यक्रमामध्ये सांगतोय तुम्हाला. काही लोकांनी त्याच्यातून नंबर डिलीट केलेत, तो त्यांचा वैयक्तिक विषय राहील. संप्रदायाला डिलीट करू नका तुम्ही. फार मोठं हे आहे त्याच्या मागं लॉजिक. तुम्ही कोणाला डिलीट करत आहात? व्यक्तिगत संप्रदाय नसतो. संप्रदाय हे एक तत्व आहे आणि संप्रदाय म्हणजे बाबा आहे. म्हणून येणाऱ्या 21 तारखेला सर्वांनी मीटिंगसाठी हजर राहा. 7 तारखेला मीटिंगसाठी, 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. जे कोणी आलेले नसतील त्यांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये सगळ्यांना माहिती. 21 जुलैला आपली गुरुपौर्णिमा आहे. पहाटेपासून कार्यक्रम चालू होतो, संध्याकाळपर्यंत कार्यक्रम संपेपर्यंत. सगळ्यांना आत्तापासूनच कळवा. मीटिंगमध्ये तर कार्यक्रम ठरणारच आहे, पण आत्तापासूनच आपल्या ओळखीचे वगैरे असे जे काही गुरुबंधू भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना, आणि कार्यक्रमाची पत्रक ज्यावेळेला आम्ही सोडू 7 तारखेनंतर तर त्यावेळेला ते सगळ्यांना पोचवायचं काम सगळ्यांना करायचं. आपण बसल्या
तेवढीच थोडीफार सेवा खारुतायची. एखाद्याला निरोप जरी कळला तरी बरं झालं तुम्ही पाठवलं, बरं झालं म्हणजे आपल्याला किती बरं वाटतं माहिती आहे का. त्यांनी म्हणलं ना बरं झालं तुम्ही पाठवलं, याला वाटतं मी म्हणजे फार मोठा एक असा डोंगरच उचलून आज हे केलं. बरं झालं म्हटल्यानंतर म्हणजे छोटंसं एवढं जरी काम केलं तरी सुद्धा आपल्याला समाधान मिळतं. म्हणून संप्रदायाचा किंवा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सर्व गुरुबंधू भगिनींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकानेच मदत करायची. प्रत्येकाने आपला माझा कार्यक्रम आहे आणि माझा कार्यक्रम मला तो चांगला करायचा आहे, माझ्या सद्गुरूंचा कार्यक्रम आहे, माझा कार्यक्रम आहे. हो, देवाला माझं म्हणा आणि संतांना माझं म्हणा, संतांना माझं म्हणा. बाकी जगामध्ये तुमचं कोण नाही. असो, पुढे मी बोलणार आहे प्रत्येक गुरुवारी. चला आता मागच्या किती तारखेला झालं त्यांचं, 26 तारखेला आपल्याचे गुरु भगिनी सौ वैकुंठवासी सौ राजश्री रजनीकांत निखळ यांचं देहावसान झालं. त्यांचा 10वा 5 जुलै 2024 रोजी संगम घाट RTO जवळ या ठिकाणी 9 वाजता होईल आणि त्यांचा 13वा विधी 8 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता राम मंदिर कॅम्प पुणे या ठिकाणी होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसा हा मेसेज याच्यामध्ये सोडलेला आहे आपण, कशामध्ये, साधू समर्थ सीताराम ग्रुपला. आणि कालच परवा आपल्या ब्रह्मसंप्रदायाचे सद्गुरू साधूबाबांचे अंतरंगी शिष्य गुरुवर्य ज्ञानेश्वर कृष्णाजी आरगडे यांनी एकादशीच्या दिवशी देह ठेवला. त्यांच्याही आत्म्याला आणि राजश्रीताई निखळ यांच्याही आत्म्याला चिरशांती लाभो अशी एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण आपल्या संस्थेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना देऊया. आणि हे सगळे कार्यक्रमाचं सगळ्यांनी नोंद घ्यायची. ठीक. आजचं अन्नदान श्री निलेश जगदाळे आणि स्नेहल जगदाळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आजचं अन्नदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना धन्यवाद देईल की वाढदिवसाच्या दिवशी लोक ढाब्यावर जातात, लोणावळ्याला जातात, पण सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वांमुखी मंगल बोलवावे. बाबांच्या दरबारामध्ये आज अन्नदान त्यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं. त्यांचं हे वैवाहिक जीवन आनंदाचं, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, आत्मोन्नतीचं आणि असंच एका उंचीवर जावं अशी एक त्यांना बाबांच्या किंवा संस्थेच्या वतीनं एक बाबांना विनंती करील की त्यांचं भावी आयुष्य आनंदाचं जावं. आजचे जे अन्नदाते आहे श्री निलेश जगदाळे यांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार होईल. या निलेश महाराज. सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. जय जय. वरती प्रसाद आहे, अजून काय सांगायचं नाही ना. वरती प्रसाद आहे, प्रसाद घेऊन सर्वांना घरी जायला परवानगी असेल. आणि त्यानं नंतर या ठिकाणी भजन होईल. भजनासाठी टाळकरी माळकरी सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहायचं भजनासाठी. श्री साधू समर्थ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची जय. त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची जय. त्वरा सुरवरा उतरायाची
तदोपरी अपार झाल्या पुण्याच्या राशी तदोपरी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आम्हादी करुणिकाशी सर्व ही तीर्थे घडली आम्हादी करुणिकाशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची सुरवरा विमान उतरायाची मृदंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती मृदंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती धन्य धन्य क्षणा सद्गुरुरायाची झाली करा सर्वरावी याची कोटी ब्रह्म हत्या हरणे करणे दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरणे करणे दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य क्षणा सद्गुरुरायाची सर्वरा विमान उतरायाची प्रदक्षिणा महिमानकडे गुरुभजनाचा महिमानकडे अनुभवते जाणती जय गुरुपदी के रहिवासी अनुभवते जाणती जय गुरुपदी के रहिवासी धन्य धन्य प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची करा सुरवरा विमान श्री साधू सीताराम।